डॉक्टर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय दहशतवादाच्या छायेखाली या मुद्द्यावर, मुलांच्या मानसिकतेवर. सर, पुन्हा एकदा विचारायचं वाटतं की इतके वर्षाचा अनुभव असेल, मग या सगळ्यामधून पुढे जाताना आपण काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात? समज आपण एका पेशंटला समोर ठेवलं आणि एखाद्या मुलाला, तर नेमकं मग कसं टॅकल करायचं या सिच्युएशनला? आता दोन्ही गोष्टी आहेत. एक, आता पेशंटचं उदाहरण मी आधी देतो. तर एक रुग्ण आहे, कॅन्सरचा आहे. त्याला असं वाटतं की आपण हा सध्या जरी बरा झाला तरी परत होणारच आहे. मग त्याच्यासाठी आम्ही असे फोटोग्राफ्स प्रिझर्व केलेले आहेत की पहा, 5 वर्षानंतर ही स्त्री ब्रेस्ट कॅन्सर झाला असला तरीही चांगलं आयुष्य जगते. आणि जेव्हा ती ते पाहिल आणि त्याचा ॲड्रेस, टेलिफोन नंबर सर्व पाहिल, तेव्हा तिला विश्वास बसेल की नाही, हे शक्य आहे आणि मी पण ते करू शकते. त्यामुळं ती नेगेटिव्ह विचारसरणी ती दूर करेल. आता बऱ्याच मुलांच्या बाबतीत ही असं आहे की त्यांना एखादा आजार झाला तर ते आई वडिलांकडनं पूर्ण प्रेमाची अपेक्षा करतात, सहानुभूतीची अपेक्षा करतात. कारण त्याला केवळ प्रश्न विचारणं आणि त्याच्या समोर जाऊन बोलणं, अरे रे फार वाईट झालं, ही एक फार वाईट पद्धत समाजात आहे. काही फळं घेऊन जायची आणि कसं कसं वाईट झालं याबद्दल विचार. म्हणजे किती प्रगती झाली आहे सांगण्यापेक्षा तुला आता किती आजार झालाय ही मानसिकता आहे ती खरं तर बदलायला पाहिजे. आपल्याला संध्या मोरे प्रश्न विचारतात पुण्याहून. संध्या. हॅलो. हा संध्या. टीव्हीवरती दहशतवादी हल्ले किंवा कारवाया यासारखी सतत चित्र दाखवली जातात, तर ती बघून मुलंही कधी कधी व्हायलंट होतात. मग ती मुलं म्हणतात की माझ्याकडे ही बंदूक आहे, मी याला मारतो वगैरे, असं अशासारख्या घटना होतात. तर मग अशा वेळी ह्या मुलांना कसं शांत करावं, त्यांना त्यांचं मन कसं परावृत्त करावं, याबद्दल तुम्ही काही सांगाल का? हां, आता यांच्यासमोर जो प्रश्न आला तसाच आणखीन काही पालकासमोर आला असेल, तर त्यासाठी त्यांना त्याचं ऑपोजिट पिक्चर जे जसं महाभारतात आहे किंवा दुसऱ्या कुठल्या चांगल्या पुराणामध्ये आहे, त्यामध्ये घटना कशा घडत गेल्या, की जसं महाभारतामध्ये की दुर्योधन सारखा मागे लागलेला आहे की याला आता मला आयुष्यातनं संपवायचं. पण जेव्हा काहीही केल्या शेवटी त्याचाच विजय होतो हे लक्षात आल्यावरती तो जेव्हा डिप्रेस होतो, तेव्हा एक नवीन शक्ती जी मुलांमध्ये आपण आणून देतो की शेवटी वाईट कामाचा अंत हा झालाच पाहिजे आणि जो काही चांगलं कामं करतो त्याच्या विजयाला परमेश्वर त्याच्या पाठीमागे आहे, हे आपण सकारात्मक उदाहरण त्याच्यासमोर घालून दिलं तर काही अंशी ते त्यांनी पाहिलेलं असल्यामुळे, महाभारत सिरियल बऱ्याच जणांनी पाहिलंय, तर त्याचा विश्वास बसायला लागेल की नाही ठीक आहे, असं झालं जरी असलं तरी शेवटी चांगल्या गोष्टीचाच विजय होणार आहे, आपण त्याच्यावरती फोकस करूया. म्हणजे जसं आता सर म्हणाले की अतिरेक्यांचं बिमोड करण्यासाठी ज्या एनएसजी फोर्सेसनी जी प्रतिम कारवाई केलेली आहे त्याला आपण दाद देण्याची गरज आहे आणि हेच त्या मुलांमध्ये बिनवायची गरज आहे. डॉक्टरमध्ये आज आपण चर्चा केली ती दहशतवादाच्या छायेखाली या विषयावर. सोमवारी आपण भेटणार आहोत सरस्वती कावणकर यांना आणि चर्चा करणार आहोत मुलांचं पाळणाघर या विषयावर. तुमच्या प्रश्नांची आजप्रमाणेच वाट बघतो आहोत. सोमवारी 1:30 ते 2 या वेळेत तुम्ही फोन करू शकता. नंबर देतोय 0226689204 02266899204. आणि आज आपण टॉकटामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.